हॅलो नमस्कार. तर मी आशा. तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आशा करते सर्वजण स्वस्त असतात, मस्त असतात आणि मजेत असतात आणि प्रत्येक दिवस या आनंदात जगा, हॅप्पी जगा. तर आज बनवायचं तुम्हाला फिश मसाला. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर 1 किलो मासे आणले, ते छानपैकी धुवून घेतले 4-5 पाण्याने. त्यानंतर हळद मीठ लावून ठेवलं, 2-5 मिनटं ठेवायचे आहे. त्यानंतर आपण आता मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकणार आहे. आता छानपैकी मसाला तयार करून घेतला. त्यानंतर कढईमध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि फिश मसाला टाकला आणि जो आपण मसाला टाकला होता तो टाकून चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण की मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. कारण जास्त वेळ ठेवल्यानंतर ते गाळ होऊ शकतात. आणि पाणी हे थोडंसंच टाकायचं. जास्त म्हणजे घट्टच भाजी करायची, छान लागते. जास्त पातळ पण नाही करायची. आणि पोळी असली तर भाजी थोडीच लागते. त्यामुळे क्वांटिटी आपल्यानुसार करायची. आपल्याला किती बनवायची आहे, किती जणांची बनवायची आहे. तर या जेवण करायला आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आता चालू आहे आमचं जेवण. तर आज काही लिंबू नव्हतं, तर चालू आहे छानपैकी जेवण. तर मुलांची मैत्रीण आली होती, ती आता जात आहे तिच्या घरी. त्यानंतर आज काय बनवलं होतं कप, तर बघू शकता. तर मुलांचे बड्डे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी गिफ्ट होतं. दोघांचे संगच असतात, 2-3 दिवसाचा फरक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.